नेक्स्ट टीम कैप्टन आपके लिए कॉल है. 5 ओवर के लिए 25 मिनट का टाइम दिया जाएगा. यस थैंक यू. चला मॅचला करूया सुरुवात. सूर्या नायडू आहे बॉलिंग मार्कवर. बॅटिंग एंडला आपण आता पाहतो बागेशला. आजच्या दिवसातील दुसरी मॅच. सूर्याचा पहिला चेंडू. भागेशने दोन्ही हात मोकळे केलेत आणि बॉलला भिरकावून लावलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्या चेंडूवर उत्तुंग षटकार. 6 धावा. पहिलाच चेंडू जर आपण पाहिला सूर्याचा तर काहीसा शॉर्ट बॉल ज्याला म्हणू शकतो. भागेशने काय फटका सजवलाय. कुठली संधी नव्हती यावेळेला. क्षेत्ररक्षक असता तरी मला वाटतं त्याच्या मस्तकाला दस्तकच देऊन हा बॉल 6 धावांकरिताच निघून गेला असता. पहिला चेंडू भागेशचा मोठा षटकार आपण पाहिला. पुन्हा एकदा सेन्सिबल बॅटिंग भागेश. षटकार आला होता पहिल्या चेंडूवर आणि त्यानंतर लगेचच सेन्सिबल बॅटिंग करत असताना स्ट्राईक रोटेट केली. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन मैदानाच्या आत आपण पाहतो आणि आता पहिल्यांदाच या मॅच मध्ये राईट हँड बॅट्समन जिमी आता येतो फलंदाजी करूया. सूर्यावर नक्कीच आक्रमण केलंय आणि सूर्याला आता कमबॅक देखील करावा लागेल. पहिला चेंडू षटकार त्याच्या गोलंदाजीवर आलाय. यावेळेला काय रिव्हर्सचा फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक सोडू करतोय. पाटला बॉलला थांबेल तोपर्यंत 2 धावा अगदी सहजरित्या पूर्ण होतील. चांगली सुरुवात झाली आहे मॅच मध्ये कारण एक षटकार आणि त्यानंतर सेन्सिबल बॅटिंग करत असताना दोन्ही फलंदाज आपण पाहतोय. जिमी नक्कीच एक चांगल्या टच मध्ये आहे. बोरेली प्रीमियर लीग पर्व पहिल्यामध्ये ज्यांनी 50 धावा सर्वात पहिली 50 त्याच्या करण्याचे मानकरी ठरला तो म्हणजे जिमी. तोच आता बॅटिंग करतोय. काय फलंदाजी केली होती पहिल्या दिवसात. एकंदरीत मैदानाचा चौफेर फटकेबाजी त्यांनी केली होती आणि रिव्हर्सचे फटके देखील MHBच्या मैदानात उत्कृष्टरित्या तो खेळला होता. तोच जिमी. यावेळेला पुन्हा एकदा दिशा बदलून खेळण्याच्या प्रयत्नात हुआ. रनआउटची संधी देखील होती यावेळेला. भागेशला पुन्हा वळावं लागलं असतं पवेलियनकडे पण टाईम असता सेफ पोहोचलाय आपल्या क्रीजमध्ये. आता मला वाटतं या षटकातील 4 चेंडू झाले असतील आणि 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर 9 धावा बोर्डवर लगावल्या गेल्यात. 9 धावा. चांगलं कमबॅक केलंय सूर्याने. पहिल्या चेंडूवर षटकार आला होता पण त्यानंतर कमबॅक करत असताना जास्त काही करू दिलं नाहीये फलंदाजाने. जिमीला आपण पाहतो एकदा बॅटिंग मार्कवर. यावेळेला कव्हर्सच्या दिशेने काय क्रॅकिंग हिट आपण पाहतोय. बॉल विल गो आउट ऑफ द बाउंड्री लाईन जस्ट लाईक अ ट्रेसर बुलेट. हा येतोय अजून एक चौकार. नक्कीच सूर्यावर आक्रमण झालंय आणि आक्रमण होताच यावेळेला ऍक्टिव्ह मोड मध्ये आपण पाहतोय टीम HRS चे सर्वच खेळाडू. कारण पहिला षटक आहे. पहिल्या षटकात पॉवर प्लेचं बंधन आहे आणि त्यामध्ये अगदी टेक्निकल बॅटिंग दोन्ही फलंदाज करतात. कुठली संधी देत नाहीयेत गोलंदाजाला स्वतःवर हावी होण्याची. भागेश आणि जिमी अशी ही जोडी आपण पाहतोय. भागेशने पहिल्या चेंडूवर काय षटकार लगावला होता. अगदीच त्याच्या रेंजमध्ये तो बॉल देखील होता आणि त्याला स्वीकारत असताना 6 धावा पहिल्या चेंडूवर गोळा केला. म्हणजे भागेशने तेच पाहून मला वाटतं जिमी देखील चार्जअप झाला आता. यावेळेला पुन्हा एकदा पंचच्या दिशेने खेळलेला फटका आहे. क्षेत्ररक्षक घेतोय बॉलवर तोपर्यंत 2 धावा अगदी सहजरित्या पूर्ण होतील. आता आपण पाहतो एका षटकाच्या समाप्तीनंतर 15 धावा लागावला गेला ते म्हणजे बोर्डवर आणि अजूनही कुठलाही गडी बाद झालेला नाहीये. थोडं क्विक करायचंय मित्रांनो. पहिलं षटक जर आपण पाहिलं तर पूर्णपणे त्यावर हावी होते टीम गॅलेक्सी स्टुडिओचे फलंदाज. कारण आक्रमण केलं ते म्हणजे सूर्यावर. जास्त काही करू दिलं नाही सूर्याला कारण सूर्याने प्रत्येक चेंडू हाताळला पण त्यावर अगदीच तुटून पडले ते म्हणजे दोन्ही फलंदाज.
चला टीम HRS जास्त वेळ घेत आहे. टीम HRS थोडा घाई करायची आहे. तुमचे सगळेच खेळाडू मला वाटतं तुमच्यापर्यंत येऊन पोहोचलेत. एवढा वेळ नाही आहे आपल्याकडे. पहिलीवर नक्कीच आपण पॉवर प्ले जी पाहिली त्यामध्ये काहीसे प्लेअर शॉट होते टीम HRS पण ते देखील आता ऍड झाले आहेत. सोनू आता येतो बॉलिंग मार्कवर. सोनू बेनीला आपण पाहणार आहोत. बॅटिंग एंडला आता असेल भागेश. प्लेअर आता ऍड झाले आहेत टीम HRS कडे. मला वाटतं आज या संघात रवी लिंगाला नाही आहे. टीम HRS आपण पाहतोय आज त्यांच्यातील एक महत्वाचा फलंदाज आणि खेळाडू म्हणजे रवी लिंगाला ग्राउंड के बाहेर से लाना है. सर एक मिनिट, मैदानाच्या आत बाईक आहे. गाडी बाहेर काढायची आहे. गाडी बाउंड्री लाईनच्या बाहेर काढायची आहे. येस चला वरूया मॅचकडे. एक षटक पूर्ण झालं. 15 धावा लगावल्या गेल्या स्कोरबोर्डवर. सोनू वर्सेस भागेश असा मैदानाच्या आत सामना आपण पाहतोय. काय फटका खेळलाय भागेश. वा सुंदर सुपला शॉट गेला आपण म्हणतो तोच लगावलाय भागेशने. अगदीच जसं आपण फोन चार्जिंगला लावतो मला वाटतं हा फलंदाज बॅट चार्जिंगला लावून आला होता. आणि दोन्ही षटकांच्या पहिल्या चेंडूवर मोठे फटके लगावलेत भागेशने. अगदीच मिडल ऑफ द बॅट बॉलचं कनेक्शन झालं आणि सोनूवर देखील पहिल्या बॉलवर आक्रमण. भागेश काय फलंदाजी करतोय मैदानाच्या आत. आतापर्यंत 2 षटकार लगावलेत त्यांनी. यावेळेला पुन्हा एकदा सेन्सिबल बॅटिंग. षटकार आणि त्यानंतर लगेच स्ट्राईक चेंज करतोय. सोनूवर देखील नक्कीच षटकाच्या पहिल्याच चेंडूवर आक्रमण करण्यात आलं आणि सोनू देखील चांगला गोलंदाज आहे. कमबॅक करणं त्याला माहीत आहे. पण आता जिमी असं आव्हान असेल. जिमी पुन्हा एकदा रिव्हर्सर वळले होते. रनआउटच्या संधीकरिता थ्रो देखील झालाय पण दोन्ही फलंदाज अगदी सेफ अँड साऊंड आपल्या क्रीजमध्ये पोहोचतात. अजून एक धाव ऍड होईल आणि आता धावसंख्या पुढे सरकती होती म्हणजे 23 धावांड. नक्कीच कैलासवासी दीपक सावरी ज्यांच्यामुळे आज आपण मैदान पाहतोय, ज्यांच्यामुळे आज आपण सामने पाहू शकतोय, त्यांच्या स्मरणार्थ आज आणि उद्या ऑल इंडिया ओपन फॉर्मॅट मधले 16 संघ आपण खेळताना पाहणार आहोत. यावेळेला पुन्हा एकदा शफल करून खेळण्याच्या प्रयत्नात होता तो म्हणजे भावेश, पण यावेळेला जोरकस मारा होता सोनूचा, जास्त काही करू शकला नाही. या चेंडूवर भावेश वैयक्तिक 14 धावांवर आतापर्यंत फलंदाजी करतोय तो म्हणजे भागेश. 14 करण्यामध्ये 2 उत्तुंग षटकार सुद्धा त्यांनी लगावलेत. व्हॉट अ बॉल, व्हॉट अ बॉल. यावेळेला अगदीच यॉर्कर लेनचा हा बॉल होता. अपील तर झाली आहे पण अपीलचा काही प्रभाव पंचांवर पडणार नाही. हा येतोय डॉट बॉल. बऱ्याच वेळानंतर हा एक डॉट बॉल होतोय. भागेश आता काहीतरी वेगळ्या करण्याच्या नादात असेल जरूर. म्हटलं तर सोनूला कमबॅक करणं माहीत आहे आणि तेच तो आता करतोय. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. यावेळेला पुन्हा एकदा शफल करून खेळण्याच्या प्रयत्नात बीट होतोय भागेश. शॉट खेळून झाल्यानंतर नक्कीच त्याने ड्रिल देखील करून दाखवली की कुठला फटका त्याला खेळायचा होता. आणि नक्कीच आभार देखील मानूया अजय स्पोर्ट्स यांचं, कारण नक्कीच मॅन ऑफ द मॅचचे जेवढे आपले जर्सीज आहेत अजय स्पोर्ट्स यांच्यातर्फे आपल्याला देण्यात आलेत. आणि राज तुला देखील विनंती असेल यानंतरची मॅच ती जर्सी घालून तुला खेळायचं. सो मॅन ऑफ द मॅच जो कुठला खेळाडू असेल जी तुम्हाला जर्सी देण्यात येईल ती परिधान करूनच तुम्हाला त्या पुढचा खेळ खेळायचा. स्कोर आता झाला होता म्हणजे 2 षटकांच्या नंतर 23 धावा.
After the completion of 2 overs, the score is at 23 for the loss of no wickets. 23 रन हो चुके हैं अभी. 2 ओवर का खेल समाप्त हो चुका है. पुन्हा एकदा सूर्याला आता आपण पाहू बॉलिंग मार्कवर, ज्यावर पहिल्या षटकात नक्कीच आक्रमण झालं होतं. 15 धावा त्यांनी खर्च केला होता. तोच सूर्या पुन्हा एकदा येतोय. सूर्या अंकल उसको थैंक यू बोलो. 2 षटकांच्या समाप्ती अखेरीस धाव संख्या 23 धावांवर आपण पाहतोय. सूर्या पुन्हा एकदा आपल्या कोट्यातील दुसरा षटक हाताळताना. शॉर्ट बॉल होता यावेळेला, पण सहजरित्या लीड करतोय जिनी. वाईट बॉल होतो, पण आमच्यापर्यंत वळता होता आणि मला कळवता होता वाईट, आणि 1 फॉर दी ओव्हर ची देखील ताकीद देण्यात आली आहे गोलंदाजाला. ओव्हर या षटकातील हाताळलं होतं म्हणजे सूर्याने, म्हणजे यावेळेला नक्कीच गोलंदाजी काय असेल अगदी क्लिअर आहे. यावेळेला जिनी काहीतरी वेगळा करण्याच्या नादात बाद होतोय. जास्त काही कळू शकलेला नाही आहे जिनी, आणि यावेळेला बाद व्हावं लागतं जिनी याला. चला नवीन फलंदाज लवकर येऊया मैदानाच्या आत. अक्षय याला आता आपण पाहू. नवीन फलंदाज अजून एक चौथे फटकेबाजी करण्यासाठी उत्कृष्ट असा खेळाडू म्हणजे अक्षय, आणि यावेळेला संघाची गरज आहे. चांगली फलंदाजी त्याला करावी लागेल. संघात नक्कीच काही अडचणीत देखील आहे, कारण एक सुरुवात चांगली झाली, पण त्यानंतर भाग्यश्री ते 4 डॉट बॉल सलगचे नक्कीच प्रेशर देऊन गेले. तुमच्या 12वा खेळाडू असाच पाठवावा ज्याला सर्वांची नावे माहिती असतील. ताकि आपको कमेंट्री बॉक्स में आना है, क्योंकि आपका जो 12th मैच है उसको प्लेयर्स का नाम पता नहीं है. अक्षय आता आलाय, फेस करेल सूर्य नायडूला. पहिला चेंडू कव्हरच्या दिशेने खेळून काढलाय. बॉल तर जातोय बाउंड्री लाईनच्या दिशेने. क्षेत्ररक्षक करतोय पाठलाग. बॉल अडेल का? उत्तर आहे नाही. बॉल निघून जातोय 4 धावांसाठी. चौकार पहिल्या चेंडूवर अक्षयचा बंदनीत खणखणीत कवर्ड ड्राईव्ह ज्याला आपण म्हणू शकतो. अगदीच बॉलचा पेस यूज करत असताना खेळून काढला 4 धावांसाठी. येता येता अक्षयने देखील आपले हात मोकळे केले आहेत. मला वाटतं काहीच क्षेत्ररक्षण देखील बदललं जाईल अक्षयकरिता. त्यावर पुन्हा एकदा रूम बनवत असताना कव्हरच्या दिशेने खेळायचं होतं. समोरच्या दिशेने खेळून काढला. 1 धाव पूर्ण झाली आहे आणि एका धावेवरच समाधान मानतील दोन्ही फलंदाज. गेल्या मॅचमध्ये जर आपण पाहिलं तर त्या 5 धावा किती क्रुशियल होता, कारण ज्या ठिकाणी एकही धाव नव्हती त्या ठिकाणी ओव्हर थ्रोच्या मिळून एकंदरीत 5 धावा, आणि त्यानंतर जी मॅच टर्न झाली, कारण 12 चेंडू आणि 20 धावांची गरज असताना ती गोष्ट घडली आणि त्यावेळेला पूर्ण मॅच टर्न देखील झाली. आता भाग्येश वर्सेस सूर्या असा सामना मैदानाच्या आत. यावेळेला मला वाटतं वाईडचा कॉल असेल पंचांचा. लेग स्टंपच्या खूप जास्त बाहेर वाईड बॉल. आता 30 धावा आपण पाहतोय धाव फलकावर. किसन देखील नक्कीच चर्चा करतील गोलंदाजाशी, कारण एक्सपिरियन्स कॅम्पेनर आहे किसन वेस्टनच्या मागे. बरेच वर्ष ज्यांनी देखील मुंबई टेनिस क्रिकेट गाजवलंय मोठमोठे संघांमधून, तो देखील खेळला. तोच किसन आहे आज यशांच्या मागे. नक्कीच काय मंत्र दिलं यावेळेला सूर्याला. यावेळेला पुढे खेळण्याच्या प्रयत्नात भाग्येशने बॉल पाठवला तर म्हणजे लॉंग ऑनच्या दिशेने, आणि जोपर्यंत बॉल गॅदर होईल काय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट्स आपण पाहतोय. आणि या 2 धावांनी आता धावसंख्या पुढे सरकते म्हणजे 32 धावांवर. भाग्येशने नक्कीच आपली पात्रता सिद्ध केली आहे. चांगले फटके त्यांनी देखील लगावले आहेत आणि त्याच प्रयत्नात अजूनही प्रयत्न करतोय मोठे फटके खेळण्याकरिता, आणि त्याप्रमाणेची कामगिरी अजूनही मैदानाच्या आत.
यावेळेला मला वाटतं बाजी मारतोय आणि शेवटची मला आपण म्हणू शकतो ना बाजी यावेळेला सूर्या मिळवतोय. वैयक्तिक 16 धावांवर बाद होतो. भाग्येशला नवीन फलंदाज लवकर पोहोचायचे मैदानाच्या आत. केसर आता मैदानाच्या आत. अंडरआर्म क्रिकेटमध्ये त्याचं नक्कीच एक मोठं नाव आहे. टर्फ क्रिकेट, अंडरआर्म क्रिकेट मोठं नाव केसर सोनार. तोच केसर आता मैदानाच्या आत आलाय. भाईंदर विभागातून नक्कीच स्वतःचं नाव पुढे आणत असताना अंडरआर्म क्रिकेटमध्ये आता तो ओव्हरआर्म मध्ये सुद्धा आलाय. अजून एक लेफ्ट हँडेड फलंदाज आहे. केसर आला आता बॅटिंग मार्कवर. जसं म्हटलं अंडरआर्म क्रिकेटमध्ये मोठं नाव केसर सोनार. पहिला चेंडू समोरच्या दिशेने मला वाटतं आल्या पावली जावं लागेल का केसरला. येस, 1 मोर विकेट गोज डाऊन. केसरने आल्या समोरच्या दिशेने फटका खेळण्याच्या प्रयत्नात बॉल फक्त आकाशाकडे धुरकवला. जावं लागतं केसरला सुद्धा. बॅक टू द पॅव्हिलियन. सूर्या नायडू करतोय कमबॅक. शेवटच्या 2 चेंडूवर 2 गडी बाद केले. नवीन बॅट्समॅनला विनंती असेल मित्र थोडं पळत जाशील तर बरं होईल, कारण आपण बरंच उशिरा मॅच सुरुवात केली. धावसंख्या आता जाऊन पोहोचली होती म्हणजे 32 धावांवर 32 32 रन अब तक लग चुके हैं स्कोर बोर्ड पर. आता अयुबला आपण पाहू बॉलिंग मार्कवर. आता वारंवार विकेट्स पडत आहेत त्यावेळेला. संघ घासवतोय तो म्हणजे गॅलेक्सी स्टुडिओज. अक्षय अजूनही यावं मैदानात. चांगली फलंदाजी तो देखील करू शकतो. पहिल्या चेंडूवर आपण प्रत्यक्ष देखील पाहिलं. काय बॉलचं वळण होतं यावेळेला. मातीची खेळपट्टी आणि त्यावर सुंदर असं वळण. एक धाव पूर्ण झाली. दुसऱ्यासाठी अक्षय निघालाय आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण होतील. आणि आता या 2 धावांनी धावसंख्या 34 धावांवर जाऊन पोहोचली. नॅशनल पार्क मध्ये स्थित असं मैदान आणि त्याला वाचवण्याकरिता सर्वात मोठं त्यांचं वाटा म्हणू शकतो तेच म्हणजे कैलासवासी दीपक साळवी. रिव्हर्स खेळायचा प्रयत्न होता. बॉल कनेक्ट तर झालाय नीट, पण तेवढं म्हणून एलिव्हेशन नव्हतं आणि त्याचमुळे 1 धाव ऍड होईल. 35 धावांवर होता स्कोर बोर्ड. नक्कीच सकाळपासून मी खूप लोकांकडून या गोष्टी ऐकल्या आहेत की जेव्हा दीपक साळवी खेळत होते त्यांनी या मैदानाकरिता खूप काही केलंय. खूप काही गोष्टी त्यांनी या मैदानासाठी दिल्या आहेत. आणि क्रिकेट आणि फक्त क्रिकेट हे जे एक प्रेम आणि त्याच्यावर अतोनात श्रद्धा त्यांची होती तेच म्हणजे कैलासवासी दीपक साळवी. फुलटास होता यावेळेला. फक्त दिशा दाखवण्याचं केलंय काम. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. 1 धाव पूर्ण होईल. दुसऱ्याचा कॉल होता पण शेवटच्या क्षणी नाही असं सांगितलं. 36 धावा 2-2 धावांनी धावाला पुढे सरकतो आता. अय्यूब आतापर्यंत चांगली गोलंदाजी करतोय मैदानाच्या आत. हात मोकळे करायची संधी नाही दिली आहे फलंदाजांना. त्यावेळेला कट करायचा प्रयत्नात होता अक्षय. पूर्णपणे बीट झालाय. सुंदर फलंदाजी गोलंदाजी करतोय आता. सफल करून खेळण्याचा प्रयत्न होता अक्षय. बॉल निघून चाललाय पुन्हा एकदा वेस्टर्नच्या मागे, पण यावेळेला बॅकअप चांगलं आहे. आपण फर्स्ट हाफ क्लिअर करून घेणार आहोत. तरीही पहिल्या मॅच मध्ये विजेता संघ तिथे जाऊ नये आणि या मॅच मध्ये जो विजेता संघ असेल यांच्यामध्ये आपण फर्स्ट हाफ
क्लिअर करून घेऊ आणि त्यानंतर लगेच आपण वळणार आहोत आजच्या दिवसातील सेकंड हाफकडे, ज्यामध्ये पहिली मॅच असेल केशरी देवारी बॉईज विरुद्ध कंधारी किंग्ज. फुलटॉस पुन्हा एकदा, पण यावेळेला अजून एक संधी मिस करतोय फलंदाज. मला वाटतं हा चेंडू मैदानाच्या कुठल्याही बाजूला भिरकावून लावू शकत होता, पण बॅट मिडल ऑफ द बॅट हा बॉल येऊ शकला नाहीये आणि त्यामुळे फक्त एकदा वाढ होईल. आता 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 38 धावा. पाणी हवं असेल तर आम्ही पोहोचवू तुमचं बंड. कमिटी मेंबर्स कोणी असेल तर पाणी पोहोचवायचं मैदानाच्या आत. कमिटी मेंबर कोणी असेल तर फलंदाजाला पाणी हवं. किसी को अगर पानी चाहिए होगा तो कमेटी मेंबर आप तक वो पहुंचाएगा. टीम का कोई प्लेयर मैदान के अंदर ना जाए. आता शेवटचं षटक शेष असेल आणि धावसंख्या आता 38 धावांवर जाऊन पोहोचली. बॉलरचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवायचं मित्रांनो. इम्मू आता आलाय, इम्रान. नक्कीच इम्रान आता शेवटचे 6 चेंडू हाताळण्याकरिता मैदानाच्या आत. इम्रानला आता आपण पाहणार आहोत. शिवला नक्की आतापर्यंत 3 चेंडू फेस करता आले आणि त्यामध्ये 2 फुलटॉस होते. शिवम काहीसा मला वाटतं अजून रंगात आलेला नाहीये, पण आता रंगात त्याला यावं लागेल, कारण आता शेवटचे 6 चेंडू असतील. कारण जर तुम्ही रंगात आला नाही तर समोरचा संघ नक्की हावी होईल तुमच्यावर. त्याप्रमाणे आपण पाहतो ना, आता क्रिकेट चेंज व्हायला 1 चेंडू पुरेसा असतो, जास्त वेळ लागत नाही, वेळ बदलायला देखील वेळ लागत नाही. इम्रान आता आहे गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू इम्रानचा, काय सुंदर असं त्यांनी ट्रॅप रचलं होतं, पण ट्रॅपमध्ये नाही फसत. 2 धावा सहजरित्या पूर्ण. ट्रॅप तर त्यांनी रचलं होतं, मी म्हणेन अगदीच आपलं क्षेत्ररक्षण ज्याप्रमाणे लावलं होतं त्याचप्रमाणे त्यांनी गोलंदाजी सुद्धा केली होती. पहिला चेंडू त्याचप्रमाणे हाताळला होता आणि ज्याप्रमाणे म्हणतात पकडो कॅच जीतो मॅच, तर यावेळेला अगदी सहज रेग्युलेशन कॅच टिपण्यात अयशस्वी. यावेळेला पुण्याच्या त्याच दिशेने चेंडू धाव बाद होईल का? डायरेक्ट हिटर लागलाय. यशांना आढळतो बॉल. दुसऱ्याच्या प्रयत्नात दोन्ही फलंदाज निघालेत आणि 2 धावा पुन्हा एकदा कंप्लीट. बॉलरने व्हाईट टी शर्ट नाही घातले, 3 रनांची पेनल्टी आणि पुढच्या वेळेस खेळवणार नाही व्हाईट टी शर्ट नसेल. इस टीम HRS बांद्रा किशन आपके लिए एक अनाउंसमेंट है. बॉलर वाइट्स में नहीं है तो 3 रन पेनल्टी आपका ऐड होगा और इसके अगले मैच में अगर ये प्लेयर फिर इसी टी शर्ट में होगा तो वो नहीं खेल पाएगा. चला पंचांचा निर्णय आला, नॉट आउट आहे. चला लेट्स गेट बैक टू द फील्ड. टीम HRS बांद्रा आपको 3 रन का पेनल्टी है. टीम HRS बांद्रा 3 रन का पेनल्टी, बॉलर वाइट्स में नहीं है और इसके अगला मैच अगर वो फिर वाइट्स में नहीं होगा तो 5 रन का पेनल्टी होगा. आयोजकांशी आपण बोलू शकता. आयोजकांनी जो आमच्याकडून निर्णय पोहोचवलाय तुमच्या प्लेयरला सांगितलेलं आहे. यस किशन भाई 3 रन का पेनल्टी होगा. आप आ जाइए इधर, ऑर्गेनाइजर से बात कर लीजिए.
अरे सांगायला कशाला पाहिजे तुम्ही. बघूया पुढे एकदा मॅचकडे. यावेळेला चांगलं कमबॅक, रन घेण्याच्या प्रयत्नात दोन्ही फलंदाज होते आणि एक धाव ऍड होईल. मला वाटतं टीमच्या ऍडमध्ये 22 येतात. 43 धावा झाल्यात आणि अजूनही या षटकातील 2 चेंडू शेष असतील. 3 बॉल अजूनही शेष. 3 बॉल म्हणजे अजूनही या डावातील शेवटचे 3 चेंडू. हाणामारीचे षटक आतापर्यंत चांगलं हाताळलं इम्रानने. यावेळेला पायांवर आढळतो बॉल. एक चेंडू पूर्ण होईल. अक्षय स्ट्राईक घेईल का त्याकडे? नाही. अजूनही विश्वास दाखवतायत शिवमला. 44 झालेत. पहिल्या मॅच मध्ये 46 धावांची गरज होती आणि त्यावेळेला चेस करत असताना संघ विजयी ठरलाय आणि अजूनही 2 चेंडू शिल्लक. यावेळेला पुन्हा एकदा खोलवर पद्धतीचा चेंडू होता. यावेळेला अक्षय स्ट्रायकिंग एंडला पोहोचलाय. 45 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. या डावातील आता शेवटचा चेंडू असेल. मोठा फटका येईल का? 50 धावा पूर्ण करतील का टीम गॅलेक्सी स्टुडिओ? एक मोठा फटका आणि नक्कीच 50 धावा पूर्ण करतील गॅलेक्सी स्टुडिओ. अक्षयच्या प्रयत्नात वारंवार मोठे फटके खेळणं. यावेळेला अजूनही एक चांगला चेंडू आणि काय स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये बॉल देखील अडवलाय. एक धाव अजून ऍड होईल म्हणजे पुन्हा एकदा मला वाटतं पूर्ण झालेत आणि यावेळेला 47 धावांची गरज असेल. सेकंड इनिंग मध्ये आपण पाहू टीम HRS बँड्रा या संघाला 47 धावांचा पाठलाग करत असताना. किशन भाई प्लीज आपके 2 बैट्समैन जल्द से जल्द भेजेंगे आणि टीम गॅलेक्सी स्टुडिओ लगेचच आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्या.
अतिरिक्त खेळाडू आलेले नाही आहेत. अंपायर येस किसन आणि यश अशी आघाडीची जोडी आपण पाहतो. ओम साई बांद्रा HR स्पोर्ट्स. चेंडू फुल यावेळेला नक्कीच कट्ट केलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, करतो थोडीशी चूक आणि त्याचमुळे 2 धावा अजून ऍड होतील टीम HR स्पोर्ट्स ओम साई बांद्रा या संघाकरिता. यानंतरची क्वार्टर फायनल जी मॅच आपण पाहणार आहोत. एका बाजूला काकावलेवाना संघ पुढे सरसावलाय. 4 षटकांचा सामना असेल यानंतरचा. त्यावेळेला रिव्हर्स खेळण्याच्या प्रयत्नात होता किसाना, पण काहीसा चेंडू खाली राहिला आणि विसावला तो म्हणजे यष्टीरक्षकाच्या हातात. 12 धावा आतापर्यंत लगावल्या गेल्या होत्या स्कोर बोर्डवर. किसनच्या बॅट मधून वैयक्तिक आतापर्यंत 12 धावांवर तो खेळतोय. यावेळेला खूप जास्त रूम होती ऑफ स्टंपच्या बाहेर आणि त्या चेंडूला फक्त आणि फक्त कट केलाय. पॉइंटच्या विषयी पॉइंट आणि कव्हरच्या मधून बॉल निघून जाईल. अजून एका चौकाराकरिता किसन देवेंद्र ऑन फायर. 16 धावा पहिल्याच षटकात जर आपण पाहिलं तर नो स्टॉप फॉर किसन देवेंद्र. अगदीच मैदानाच्या बाजूला त्यांनी फटके लगावलेत. पहिला जर षटकार आपण पाहिला तर मिड विकेटच्या दिशेने, त्यानंतर दुसरा चौकार लॉंग ऑनच्या वरून त्यांनी खेळून काढलेला चौकार होता आणि त्यानंतर हा एक चौकार जर आपण पाहिला कव्हर पॉईंटच्या दिशेतून निघून गेला 4 धावांकरिता. काय सुंदर फलंदाजी किसनची आपण पाहिली. प्रशांत तो गोलंदाजी मार्कवर 47 धावांची गरज आहे अजूनही. जर आपण पाहिलं तर मॅच बॅलन्स्ड. इथून सुद्धा जर आघाडीचे फलंदाज बाद केले आणि त्यानंतर जास्तीत जास्त डॉट बॉल जर हाताळले मॅच मध्ये येऊ शकतो पुन्हा एकदा गॅलेक्सी स्टुडिओचा संघ. यश असेल आता बॅटिंग मार्कवर. बघूया मॅचकडे. पहिला चेंडू शॉर्टपुट पद्धतीचा चेंडू होता, खाली क्षेत्र निवडलंय आणि बॉलला यावेळेला पुल करतोय 4 धावांकरिता. हा येतोय प्रशांतच्या बॉलवर पहिलाच घेण्यासाठी प्रहार. 4 धावांसाठी चेंडू निघून जाईल चौकार.
रन काही थांबत नाहीयेत. कुठल्या तरी बॉलरला एम सीलचं काम करावं लागेल, कारण आता रन लीक होत आहेत आणि त्या लीकवर नक्कीच एक आळा कुठल्या तरी गोलंदाजाला घालावा लागेल. यावेळेला साईड चेंज करून येतो प्रशांत. गतीमध्ये परिवर्तन केलं होतं, पण त्यावेळेला तेवढाच चाणाक्ष फलंदाज परिवर्तन ओळखतोय आणि एका धावाकरिता फक्त बॉलला ढकलून काढलंय कव्हरच्या दिशेने. आता 21 धावांवर जाऊन पोहोचलाय टीमचा स्कोर आणि पुन्हा एकदा बॅटिंगला होतोय तो म्हणजे किसन. नक्कीच पहिल्या षटकात बरसला होता. काय फटका लगावला यावेळेला. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, पण एफर्ट्स पडतील फार कमी आणि या मिळत आहेत अजून 6 धावा. किसन देवेंद्र मला वाटतं सकाळी जेव्हा दिले पारले निघाले असतील त्याच वेळेला नॉकिंग करत येत आहेत पूर्ण रस्त्याभरात, कारण जो कुठला फटका त्यांनी लगावला तर मिडल ऑफ द बॅटच आतापर्यंत लागला. काय फटकेबाजी. 22 धावा वैयक्तिक किसन देवेंद्रच्या. सुंदर फटकेबाजी. यावेळेला समोरची दिशा निवडली आहे आणि हा तर अजूनच लांब, पण रिझल्ट तोच असेल. हा येतोय अजून एक उत्तुंग गगनभेदी षटकार किसनच्या बॅट मधून. किसन काही थांबण्याचं नाव घेत नाहीये. आयोजकांचा नक्कीच वेळ देखील वाचवत आहेत, कारण मोठे मोठे फटके खेळतात. सकाळपासून जर आपण पाहिलं तर जास्त षटकार काही येत नव्हते फलंदाजांच्या बॅट मधून, पण किसन आला आणि किसनने तेच करून दाखवलं. जेव्हा तो ओळखला जातो, वारंवार मोठे फटके लगावतो आणि आता एकंदरीत वैयक्तिक 28 धावांवर खेळतो किसन. यावेळेला दुसरी बाजू पाहूया काय होतंय. चेंडू थांबेल का, तर हो अक्षय स्वतः जातोय बॉलवर. जोपर्यंत बॉल अडवेल बॉलची फेकी करेल. अजून 2 धावा आड होतील टीमच्या स्कोअर बोर्ड मध्ये. 35 धावा आता आणि आता जिंकायला एकंदरीत फक्त 12 धावांची गरज असेल. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने खेळून काढलेला फटका. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, पण बॉल अजूनही मैदानाच्या आत आहे. यावेळेला मला वाटतं गॅलेक्सी स्टेडियमचा एक अतिरिक्त खेळाडू मैदानाच्या आत होता झाड म्हणून, त्यांनी नक्कीच चौकारे अडवला. पाण्याची मागणी झाली, पाणी पोहोचतंय मैदानाच्या आत. कोई भी प्लेयर पानी लेकर ना जाए, कमिटी मेंबर खुद जाएंगे. आता 18 चेंडू आणि 10 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्याकरिता. काका 11 कर्णधार, काका 11 कर्णधार प्लीज कॉमेंट्री बॉक्स पर्यंत यायचं. आता 18 चेंडू आणि 10 धावांची गरज असेल या सामन्यात विजय प्राप्त करण्याकरिता टीम HR स्पोर्ट्स ओम साई भांड्रा या संघाकरिता. जेवढ्या लवकर 18 चेंडू आणि 10 धावांची गरज असेल आणि हा सामना जर आपण पाहिला तर काहीसा एक हाती वळवला होतो म्हणजे किसनने. कारण काय फटकेबाजी केली म्हणजे चौ बाजूला मोठे मोठे फटके लगावत असताना आतापर्यंत चांगली फलंदाजी आपण त्याची पाहतोय. बरेच वर्ष तो हे काम करत आला, त्याच्यासाठी हे काही नवीन नाही आहे. 18 चेंडू 10 धावा. प्रशांत आहे गोलंदाजी मार्कवर. यावेळेला समोरच्या दिशेने खेळण्याच्या प्रयत्नात होता फलंदाज, पण यावेळेला बाद व्हावं लागतं. तो नया बैट्समैन थोड़ा जल्द से जल्द मैदान के बीच जाना है. तहसीलदार रिक्वेस्ट होगा थोड़ा यही स्पीड मेंटेन करके अंदर जाइएगा प्लीज. 18 चेंडू आणि 10 धावांची गरज असताना बाद होतो यावेळेला यश जास्त काही करू शकलेला नाहीये, कारण एक हाती समजा जर समोरचा फलंदाज जर करतोय
तर अशा वेळेला आपल्याला फक्त सेन्सिबली बॅटिंग करत असताना त्याला एक धाव पूर्ण करून देण्याची आपली पूर्ण मनस्थिती असली पाहिजे. आता तौसिफ येतोय मैदानाच्या आत आणि अजूनही 17 चेंडूंमध्ये 10 धावांची गरज आहे. 17 balls and 10 runs are required to win this match. चला बघूया मॅच चालू ठेवूया आपण. नो बॉलचा कॉल यावेळेला पंच करतायत आणि त्यासोबतच मला वाटतं नो आणि लेट्स वेट फॉर द अंपायर्स षटकार म्हणजे या एका चेंडूवर 7 धावा. मला वाटतं थ्रो ऍक्शन आढळली पंचांना. येस हा बॉलर बंद होईल कारण थ्रो ऍक्शन डिक्लेअर करण्यात आली आहे पंचांकडून. गैलेक्सी स्टूडियोज नया बॉलर इंट्रोड्यूस करिए क्योंकि प्रशांत को थ्रो इस ऑब्जेक्शन में बाहर किया जा रहा है. तो अभी इसके बाद इस पूरे मैच में और इस टूर्नामेंट में वो बॉलिंग नहीं कर पाएंगे. चला लवकर गैलेक्सी स्टूडियोज नवीन गोलंदाज 3 धावांची गरज आहे. वो आपल्याकडे खूप कमी आहे. नवीन बॉलर आता कृष्णा येतोय गोलंदाजी मार्कवर 3 धावांची गरज आहे. चला 3 धावांची गरज आता. तौसिफने पण आल्या आक्रमण सुरू केलंय आणि 6 धावा बॅट मध्ये आपण पाहिलं. कृष्णा त्रिपाठी आता होता बॉलिंगसाठी. काय फटका लगावला यावेळेला. वेकंट एरिया होता आणि या एका षटकारानंतर मॅच जिंकताय ती म्हणजे HR स्पोर्ट्स ओम साई बँड्रा. चला येस राजेश विनंती असेल लवकरात लवकर ये. सोनू आमच्यासोबत आहेतच टॉस बॉक्स मध्ये. राजेश विनंती असेल टॉस बॉक्स मध्ये यायचंय. सोनू देखील HR स्पोर्ट्स ओम साई बंगला से कर्णधार देखिए हमसे बताए. किशन भाई आपसे रिक्वेस्ट होगा मैन ऑफ द मैच लेने के लिए आपको आना है टॉस बॉक्स में. आणि आपल्या टीमला विजयापर्यंत नेहमी ठेवलं ते म्हणजे किशन यांनी. टी शर्ट पहन के आपको खेलना किशन भाई 2 मिनट आपसे भी जरूर बात करेंगे. अब आपका पूरा टीम